अरे बापरे, मोबाईल पकडला अचानक, आता लय घाबरलो, का टेन्शन आलं काय. तर नमस्कार मित्रांनो, तर आलो मी हिंजवडीमध्ये पार्सल देण्यासाठी. पॉपकॉर्नचं पार्सल द्यायचं होतं, चीज पॉपकॉर्न होतं. आणि काल त्यांनी फोन केला होता मला की पॉपकॉर्न पाहिजे, तर त्यांना म्हणलो मी तुम्हाला देतो, पण सॅटर्डेला संध्याकाळी 5च्या आसपास माल देईन तुम्हाला. तर कारण की मला जॉबहून यायला उशीर झाला, 3 वाजले यायला. तर खूप घाईगडबड झाली. देऊनी उशाने खूप मदत केली. मग त्या टायमाला मला 1-1.5 तास लागला तरी 100 पाकिटं काढायचे होते आणि त्यांना पोच करायचे होते त्यांना. त्यांची पण ऑर्डर गेल्या वेळेस तीच ऑर्डर होती त्यांची, पण जरा क्वांटिटी जास्त होती. त्यांची 500 पाकिटाची होती, ह्यावेळेस कमी पाकिट आहे. चला म्हटलं कमी पाकिट आहे तर कमी पाकिट आहे, चालतंय, तेवढे 2 पैसे जास्त भेटते ना आपल्याला. रेट पण जरा जास्त दाबून लावला त्यांना. तर आता आलो मी हिंजवडीमध्ये, कारण की मग नंतर पहिला आल्याला काय व्हिडिओ काढला नाही का पॉपकॉर्न ते करताना, कारण की खूप घाईगडबड होती. पॉपकॉर्न बनवायचं त्यांचा फोन येत होता सारखं, लवकर या लवकर या, 5 वाजायच्या आसपास. तर मी आता फायनली आलो सोसायटीमध्ये, आता निघालो त्यांच्याकडं. तर आता लिफ्टची वाट बघतो. तो 2 आली का नाही, ही आली का, चला गुड. तीन नंबर. चला आता लिफ्टमध्ये निघालो, आता 4थ्या मजल्यावर जायचं आहे. आणि ती जवळच रूम आहे त्यांची, त्या आली की भेटते नसते. आता हल्ली घाई गडबड झाली, आज कामावून आल्याला पॉपकॉर्न काढले, 100 पाकिट बनवले. 1 तासात त्यांना 5 वाजेपर्यंत द्यायचे होते. आता पेमेंटचं बघूत काय करते, कारण पेमेंट दिलं चांगलं ते लवकर. तर चला आता निघूत. हे दिसलं लगेच त्यांनी आवाज दिला मला, बाहेरच होते ती. कुछ नहीं, ठीक है तुम्हारे. चलो आ जाओ, आपको पेमेंट कर देता हूँ. लगेच करते का? हाँ लगेच ही कर. तर फायनली पेमेंट झाले आता. तर फायनली आता ऑर्डर कंप्लीट झाली, पेमेंट पण केले त्यांनी. आता मी निघालो बाहेर, सोसायटीच्या बाहेर निघालो आहे. फक्त 2 तास लागले मला ऑर्डर कंप्लीट करायला. 100 पाकिट होते. कामावून यायला 3:15 वाजले घरी यायला. 3:30 वाजेपर्यंत गाडा काढला, गाडा पोचला, गाड्यात पूजा केली, सामान ठेवलं गाड्यात. आणि ऑलरेडी सामान होतं घरामध्ये, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला. तर आता धावपळ झाली, 2 तास धावपळ केली, पण त्याला 2 पैसे शिल्लक राहिले. उशाने देऊनी पण मदत केली लवकर. तर आता निघालो मी बाहेर आता. चला तर आता निघालो घरी, पेमेंट पण लगेच करून टाकलं. निघायचं घरी. अरे बापरे, मोबाईल पकडला अचानक, आता लय घाबरलो, का टेन्शन आलं, काय करते ना. आता बघा लागल, काहीतरी बोलावं लागेल त्यांना, पटकन कॅमेरा बंद करावं लागेल आणि काहीतरी करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आता मोबाईल तरी हातामध्ये ठेवला आहे, आता बघूत काय होते. तर चला आता बघूत, पकडला आहे. तर तिथं तेवढंच मला राम मंदिराचा रांगोळी काढलेला दिसली. मग त्यांना म्हणलो राम मंदिराचा मला फोटो काढायचा आहे, त्यामुळं कॅमेरा ओपन केला. तर काय म्हणले नाहीत ते मला. ते म्हणले एकतर ह्या सोसायटीमध्ये मोबाईल व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे, तुम्ही फक्त रांगोळीचे व्हिडिओ काढू शकता, फोटो काढू शकता, काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. लय घाबरलं होतं, कारण की मोबाईल एवढा. आता काय नाही म्हणलं, ऑर्डर आपली. आता सोडला मोबाईल त्यांना म्हणलं फोटो काढायचा रांगोळीचा, त्यामुळे काय टेन्शनच्या बाहेर आलो. आता निघाले घरी. हे बघा तुम्हाला बिल्डिंग दाखवतो मी, खूप मोठ्या बिल्डिंग, असे मान वर करायला लागते बघा बिल्डिंगला बघताना. हे बघा किती मोठं बिल्डिंग आहे. गाडी बाहेरच लावली, मी आताच लावली, पण थोडं चढ द्यायला लागलं जरा. तिथं बॅरिगेट लावले होते, 4 व्हीलर गाड्यांना एंट्री नव्हती म्हणून. तर आता निघालो. आता घरी न जाता आता इथंच आपल्या ट्रिपा मारतो, संध्याकाळी घरी जातो आता 8-9 वाजता, कारण की पुन्हा घरी जा, पुन्हा गाडी काढा. तर आता इथंच ट्रिपा मारून आपलं 8-9 वाजता घरी जातो लवकरात लवकर. आता चला आता झालं फायनली ऑर्डर पूर्ण. आता निघालो घरी. ही गाडी आपली इथं. तर चला मित्रांनो, शेवटचा डायलॉग, आपली ऑर्डर पूर्ण झाली आहे, पेमेंट झालं आहे आणि आता निघालो मी गाडी घेऊन बाहेर. तर चला बाय.